जिमवर ना आठवलं, जिमवरती पण असं एक, आय डोंट नो इफ इट इज अ मिथ ऑर नॉट, की आपण जेव्हा सरळ उभं राहतो तर आपले नीज आहेत तर ते टोस पेक्षा जास्त बाहेर नाही गेले पाहिजे. यू मीन स्क्वॉट करताना? हां. हां, सो ते तर फुल मिथ आहे हं. की स्क्वॉट करताना तुमच्या नी टोच्या पुढे नाही जायला हवे. लेट्स से आता तुम्हाला डीप स्क्वॉट करायचं आहे. आधी असं एक ट्रेंड होतं की नी टोच्या पुढे नाही जायला हवं. मग लोकं असं विचित्र स्क्वॉट करायचे. असं कमर पाठी घेऊन स्क्वॉट करायला लागायचे. करेक्ट? सो दॅट इज अ व्हेरी, आय वुड से, अननॅचरल मूव्हमेंट. ते का व्हायला लागलं मी तुम्हाला सांगतो. असं एक मध्ये कोट यायला लागलं की इफ युअर नी इज गोइंग पास्ट युअर टो, म्हणजे तुमचा नी टोच्या पुढे जातं तर तुमच्या नीवर प्रेशर येतं. ओके. म्हणून बाय दॅट सेंटेन्स अँड लॉजिक जिम ट्रेनर्स आणि सगळे बोलायला लागले, नाही नाही, टो पुढे नका जाऊ देऊ, पाठीच ठेवा. बट द पॉइंट इज, ते जे नीवर प्रेशर येते ना, नॉट ऑल प्रेशर्स आर नेगेटिव्ह प्रेशर. कधी कधी दॅट प्रेशर ओनली बिल्ड्स द रेझिलियन्स अँड स्ट्रेंथ जे तुमच्या गुडघ्यांना हवं आहे.